जागा आपल्याला काय आहे, इथं आपण काय मारू, इन आउट आणि स्किपिंग मारू आणि इकडं आपण ॲप्स आणि स्कॉट मारू इथं. तर हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 191 दिवस आहे आज. तर काल 190 कंप्लीट झाला. तर चला, आज आपण ग्राउंडवर आलो, लवकर आलो. आज पण तिकडे धरणाकडे गेलो ना आपण, कारण की आज रनिंग करताना एकदा चक्कर मारू तिकडं, का पाणी कमी झालं की नाही झालं. का पाणी कमी झालं असलं तर आपल्याला उद्यापासून शिफ्ट तिकडं करता येतं ग्राउंड आपलं. तर आज जाता जाता जॉगिंगला चक्कर मारू आपण तिकडं, तर त्याच्यानुसार कळण आपल्याला. मग आजचा दिवस इथंच वर्कआउट करू आपण आणि मग एक सर्वे करू तिकडे गेल्यावर. सर्वे केला तर मग बघू वरती गेल्यावर जागा बिगा असली चांगली ह्याला स्ट्रेचिंगला याला आणि पाणी कमी झाली तर जाता येईल आपल्याला तिकडं. तर चला, कारण येतोय तर तेवढं आपण वॉर्मअपची तयारी करू, वॉर्मअप झालो मग रनिंगला तिकडे जाऊ. तर चला. तर चला, तयारी झाली. आता आता काय करू, वॉर्मअप करू आणि रनिंगला चालू करू. तर चला. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर बॅग ठेवू आणि जॉगिंगकडे जाऊ आता आपण. तर वर बॅग ठेवली. तर चला, जॉगिंग करणे आता. काय
येईल का? दगड टाकणं लागेल आपल्याला. चला तर चला आपले 1 ते 1.5 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. धरणाकडे गेलतो खाली आपण जुन्या ग्राउंडकडे आपल्या. तर तिथं काही जाणं जमत नाही, पाणी वाढलेलंच आहे अजून. थोडंसं 1-2 दगड टाकलं आणि मग जाता येईल आपल्याला पलीकडं. तर करू उद्या संडे, उद्या काही काम नसलं तर उद्या दगड टाकून देऊ आपण तिथं. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग. तर सर्किट ट्रेनिंग करू आपण. तर चला आता सर्किट ट्रेनिंग आहे. सर्किट ट्रेनिंगचा सेटअप लावता आपण. स्किपिंग तिथं मानायला लागेल ना आपल्याला. हे पलीकडे घ्यायला लागेल थोडंसं. तिथं ठेव जागा. आपल्याला काय इथं आपण काय मारू, इन आउट आणि स्किपिंग मारू. आणि इकडं आपण ॲप्स आणि स्कॉट मारू इथं. तर डिस्टन्स थोडं जास्त उभं राहिला खरं. इकडे गेलं साफ करणं लागेल, तेव्हा टाइम जाईल आपला वाया परत. आता काय एवढंच ॲडजस्ट करू. इथं 2 सेट मारू, तिथं 2 सेट मारू. या पोझिशननी मारू आपण. वर्कआउट करू सर्किट ट्रेनिंगचा. काय करू, एक एक्सरसाइज, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 4 एक्सरसाइज अशा. तर चला
किती झाले? 125. झालं. हवा की दम लागतो बघितलं. वडक्याला की दम लागतो. हां. झाले. चला आपण सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली आपली. आता सर्किट ट्रेनिंगचे 4 सेट मारले आपण. सगळ्यात पहिले इथे ॲप्स मारले, त्याच्यानंतर 15 स्कॉट्स मारले, त्याच्यानंतर जोपर्यंत स्कॉट होते तोपर्यंत आपण स्टेप वर्कआउट केला. त्याच्यानंतर मी 150 स्किपिंग मारली. कारण तू किती मारले? 125 स्किपिंग मारल्या. त्याच्यानंतर ॲप्स आपले 30च्या प्लस झालेलेच आहे प्रत्येक सेटला. तर चला ही असते सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग म्हणजे 5-6 इव्हेंट एक ॲट अ टाइम करायचा. ह्या स्टेपमधून लगेच दुसऱ्या वर्कआउटमध्ये जायचं, दुसऱ्या लगेच क्विक एनर्जी ट्रान्सफर करायचं. ह्याने काय होतं, तुम्हाला दररोज समजा स्ट्रेंथ पॉवर वाढते, आपली स्टॅमिना वाढव, स्ट्रेंथ पॉवर वाढते. आणि हेच मेन गोष्ट आहे का, कारण की ज्या टायमाला आपला स्टॅमिना वाढवायचा असतो, हिल ट्रेनिंग वगैरे, हिल ट्रेनिंगच्या ह्याच्या या लेवललाच हा वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग. सगळ्यात हार्ड वर्कआउट ह्या. तरी आपण 4च इव्हेंट घेतले, ह्याच्यात ते 7 ते 8 इव्हेंट राहते. आणि जेवढे जास्त पोरं तेवढी मजा येते, असं फंडा असतो त्याचं. तर चला सर्किट ट्रेनिंगचा आपला हाच मेन सांगायचा उद्देश आहे की ह्यानी स्ट्रेंथ पॉवर वाढते, स्ट्रेंथ पॉवर वाढवायची. चला तर सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली आपली. तर आता पुढच्या वर्कआउट करतो. तो झाला का? टाईम झाला का? कर स्ट्रेचिंग मग. तर चला आता आपले डिप्स बाकी आहे, तो स्ट्रेचिंग करीन आपण.
तर चला आपला डिप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट कंप्लीट झाला, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण. करणची स्ट्रेचिंग चालू आहे, बरोबर कर रे. तर चला, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं स्ट्रेचिंग किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. तर आज केली आपण सर्किट ट्रेनिंग कधी करायची, हप्त्यातून एकदा करायची, कारण स्ट्रेंथ पॉवर वाढते तिने. तर चला थांबला. 15 ऑगस्ट टाईम दिलेलं. रात्रीनं मारल्या असं मारण्यात सकाळी कसं तरी होऊ लागलं मला. कधी मारलं? कंपनीतून येतं. कंपनी मारलं नाही, येतं धरणार थांबलं असं. मग कधी मारतो कोणतं? तुमचं अवघडच झालं. तुम्ही टायमिंग काय द्यायला मला 15 ऑगस्ट, मग अचानक येणार आहे का ते? सकाळी लवकर पाहिजे ना, आणि मार सकाळी लवकर यायचं वर्कआउटला. आपलं वर्कआउट ओके करायचं, मग परत सेट मारायचं फक्त. हॅलो, ग्राउंडवर आहे ना? बरं आलं मी ते स्प्लेंडर जेव्हा हिरो उद्या येतो म्हणजे. उद्या सांगतो कुठं जायचं. सुट्टी का उद्या? कम नाही. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. कारण निघला आपल्याला पण निघाला.